सुरुवात नाशिकच्या बातमीनं। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत खूप वाढ झाली आहे आणि पुराची पातळी सांगणारे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरातली मंदिरं त्यामुळे सगळी पाण्याखाली गेलेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि इतर अनेक मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। पाण्याला किती प्रवाह आहे आपल्याला बघायला मिळेल। रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत नाशिकमधली। नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे, त्याचाही परिणाम आणि नदीपात्रात पाण्याचा विसर्ग याचाही परिणाम। त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। नदीला प्रचंड प्रवाह देखील आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। जर आपल्याला किती पाणी आहे याचं प्रमाण सांगायचं असेल तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत कमरेपर्यंत पाणी असं आपण सांगतो आणि त्याप्रमाणे कमरेपर्यंत त्याच्या पाणी आलेलं आहे। त्याच्या आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरं आहेत, ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। अशातच नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी दुथडी भरून वाहते। गोदा काठावर सगळीच मंदिरं पाण्याखाली, तर पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। त्यामुळे दररोज गोदा काठावर भरणारा बाजार देखील आज बंद ठेवण्यात आलेला आहे। नदीच्या पातळीत वाढ झाल्याने लोकांना रस्त्यावर दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे। अशातच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, त्यामुळे दर आठवड्यात रविवारी जो बाजार भरतो तो बाजार आज भरणार नाहीये। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही गोदाकाठच्या आजूबाजूची बघा परिस्थिती। कुणाला जर दशक्रिया विधी करायचे असतील किंवा इतर कुठले विधी करायचे असतील तर ते सगळे या नदीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरच करावे लागतात। गोदावरीच्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला होता। या तरुणाला तब्बल अर्धा तास पुराच्या पाण्यातच अडकावं लागलं। तिथेच तो थांबून आणि धरून होता। तब्बल अर्ध्या तासानंतर सिमेंटचा खांबाचा आधार घेत तो उभा राहिला आणि मग स्थानिक तरुणांनी रेस्क्यू टीमनं त्या तरुणाला बाहेर काढलं। अशी साखळी तयार केली आणि त्या तरुणाला बाहेर काढलं। हे इथले जे गोदाकाठावरचे स्थानिक आहेत ते कायमच तत्पर असतात आणि ते एखादी गाडी अडकलेली असो, दुचाकी वाहून जात असो किंवा कुणी तरुण तरुणी कुणी अडकलेलं असो, कुठला भाविक भक्त अडकलेला असो, तर त्याला या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्याचं काम करतात। असा खांबाला पकडून तो जवळपास अर्धा पाऊण तास उभा होता आणि स्वतःला कोणीतरी वाचवेल याची प्रतीक्षा करत होता। मग रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुणांनी त्याला बाहेर काढलेला आहे। इतका पाण्याचा प्रवाह आहे की त्यात कोणीही अडकलं तर घाबरून जाऊ शकेल आणि वाहून तर नक्कीच जाऊ शकेल। मात्र रेस्क्यू टीमनं आणि स्थानिक तरुणांनी त्याला तिथून बाहेर काढलेला आहे, सुखरूप बचावलेला आहे तो।